इयत्ता 8वीतील गणित या विषयातील परिमेय संख्या व अपरिमेय संख्या या घटकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. समूह आणि परिमेय संख्या समूह यांची आज आपण ओळख करून घेऊ. एक 2 3 4 5 6 या एक पासून सुरू होणाऱ्या संख्यांना नैसर्गिक संख्या असं म्हणतात. त्यांना मोज संख्या असं देखील म्हणतात. पूर्ण संख्या, सर्व नैसर्गिक संख्या आणि शून्य यांनी मिळून पूर्ण संख्या तयार होतात. म्हणून 0 1 2 3 4 5 6 अनंतापर्यंत. पूर्णांक संख्या, सर्व पूर्ण संख्या आणि -1 -2 -3 -4 -5 -6 अनंतापर्यंत. या पद्धतीने शून्य आणि सर्व धनसंख्या तसेच सर्व ऋणसंख्या यांनी मिळून पूर्णांक संख्या तयार होतात. आता या ठिकाणी आकृतीच्या साहाय्याने आपण संख्यांचे प्रकार पाहणार आहोत. नैसर्गिक संख्या समूह, त्यामध्ये 1 पासून सुरू होणाऱ्या सर्व संख्यांचा समावेश होतो. पूर्ण संख्या समूह यामध्ये शून्य आणि सर्व नैसर्गिक संख्या यांचा समावेश होतो. त्यानंतर पूर्णांक संख्या समूह, या ठिकाणी शून्य आणि शून्याच्या एका बाजूने धनसंख्या व दुसऱ्या बाजूने ऋणसंख्या आहेत. पूर्णांक परिमेय संख्या समूह यामध्ये p/q, ज्या ठिकाणी q शून्य नसेल अशा संख्यांचा समावेश होतो. उदाहरणार्थ -25/3, 10/7, -4, 0, 3, 8. म्हणतात. आता परिमेय संख्या समूह म्हणजे काय, त्याची व्याख्या आपण पाहू. m/n या रूपातील संख्यांना परिमेय संख्या असं म्हणतात. येथे m व n हे पूर्णांक आहेत, परंतु n हा शून्य नसतो. दोन परिमेय संख्यांच्या दरम्यान असंख्य परिमेय संख्या असतात. आता संख्या रेषेवर परिमेय दाखवण्याची पद्धत आपण पाहू. या ठिकाणी आकृतीत संख्या रेषा दाखवलेली आहे. संख्या रेषेवर मध्यभागी शून्य आहे, त्याला आपण आरंभ बिंदू म्हणतो. त्या ठिकाणाहून उजवीकडे एक एकक अंतरावर 1 2 3 4 या पद्धतीने अंकांचं मार्किंग केलेलं आहे. त्याच्यानंतर शून्याच्या डाव्या बाजूला ऋणसंख्या आहेत. -1 -2 -3 -4 या पद्धतीने अनंतापर्यंत आपण या संख्या रेषेवर संख्यांची मांडणी करू शकतो. आता उदाहरणाच्या सहाय्याने संख्या रेषेवर परिमेय संख्या कशा दाखवायच्या ते आपण बघू. 7/3, 2, -2/3 या संख्या रेषेवर कशा दाखवायच्या हे आपण पाहू. प्रथम एक संख्या रेषा काढली. त्या ठिकाणी शून्याच्या उजवीकडे धनसंख्या, शून्याच्या डावीकडे ऋणसंख्या आहेत. आता 7/3 ही संख्या आपल्याला संख्या रेषेवर दाखवायची आहे. या ठिकाणी संख्येच्या छेदस्थानी 3 असल्यामुळे 0 आणि 1 याच्या दरम्यान आपण समान 3 भाग जर केले तर एक भाग हा 1/3, दुसरा भाग 2/3 आणि तिसरा भाग 3/3 म्हणजे 1. या पद्धतीने छेदस्थानी 3 असल्यामुळे 0 आणि 1 याच्या दरम्यान 3 समान भाग केले. त्याच पद्धतीने 1 आणि 2 याच्या दरम्यान 3 समान भाग केले. त्यापैकी पहिला भाग हा 4/3, दुसरा भाग हा 5/3 आणि तिसरा भाग हा 6/3 म्हणजेच 2. या पद्धतीने आपल्याला अजून एका एककाचा 2 आणि 3 याच्या दरम्यानच्या भागाचा 3 भागामध्ये रूपांतर करावं लागेल. म्हणून या ठिकाणी परत 2 आणि 3 याच्या दरम्यान 3 भाग केल्यास पहिला भाग हा 7/3, दुसरा भाग 8/3 आणि तिसरा भाग 9/3 म्हणजेच 3 एकक. या पद्धतीने आपण शून्यापासून जर या भागांचं मापन केलं तर 1/3, 2/3, 3/3, 4/3, 5/3, 6/3 आणि हा 7/3 म्हणजे हा बिंदू
7/3 आला, या पद्धतीने आपण संख्या रेषेवर परिमेय संख्या दाखवू शकतो. आता याच्यातील आपण दुसरी संख्या पाहू. दुसरं होतं 2 परिमेय संख्या संख्या रेषेवर दाखवायची होती. 2 ही परिमेय संख्या पूर्णांक संख्या असल्यामुळे त्याचं त्या ठिकाणी 1, 2 या ठिकाणी आपण निर्देशक त्याचा नोंदलेला असतो. त्यामुळे 2 ही संख्या रेषेवर आपण पूर्णांक संख्या सहजपणे दाखवू शकतो. तिसरं त्याच्यातलं संख्या होती ती म्हणजे -2/3 ही संख्या परिमेय संख्या रेषेवर दाखवण्यासाठी शून्याच्या आता डावीकडे छेदस्थानी 3 असल्यामुळे पुन्हा 0 आणि -1 याच्या दरम्यान 3 समान भाग केले. -1/3, -2/3 आणि -3/3 या पद्धतीने दुसरा भाग जो आहे या ठिकाणी आपण -2/3 ही संख्या रेषेवर दाखवू शकतो. या पद्धतीने परिमेय संख्या रेषेवर दाखवण्याची पद्धत आहे. सराव संच 1.1 मधील उदाहरणे. त्याच्यातलं पहिलं उदाहरण 3/2, -2 5/3, -3/2 या संख्या रेषेवर दाखवा आणि प्रत्येक उदाहरणासाठी वेगळी संख्या रेषा काढा. या पद्धतीने 4 उदाहरणे या सराव संचात दिलेली आहेत. त्यापैकी एका उदाहरणाचा आपण या ठिकाणी विश्लेषण करणार आहोत. पहिलं उदाहरण त्याच्यात 3/2, -5/2 आणि -3/2 या 3 परिमेय संख्या आपल्याला संख्या रेषेवर दाखवायच्या आहेत. या ठिकाणी सुरुवातीला आपण एक संख्या रेषा काढली. त्या ठिकाणी मध्यभागी 0 हा बिंदू घेतला. त्याच्यानंतर पहिली संख्या रेषेवर दाखवण्यासाठी 3/2 संख्या जर संख्या रेषेवर दाखवायची असेल तर आपल्याला छेदस्थानी 2 असल्यामुळे प्रत्येक एककाचे 2 भाग करावे लागतील. त्याच्यापैकी 0 आणि 1 याच्या दरम्यान जे 2 भाग केले त्याच्यात पहिला भाग 1/2, दुसरा भाग हा 2/2. त्याच्यानंतर 1 आणि 2 या एककांदरम्यान पुन्हा त्याचे 2 भाग केल्यास त्याच्यापैकी मधला भाग जो आहे तो 3/2 आणि पुढचा भाग 4/2. या पद्धतीने आपण छेदस्थानी 2 असल्यामुळे प्रत्येक एककाचे 2 समान भाग केले. या पद्धतीने पहिली संख्या ही या ठिकाणी 3/2 ही 1 आणि 2 या एककाच्या दरम्यान येईल. त्याच्यानंतर -5/2 ही परिमेय संख्या रेषेवर दाखवायची असल्यास शून्याच्या डावीकडे 2 आणि 3 याच्या दरम्यान -5/2 ही परिमेय संख्या आपल्याला दाखवता येईल. त्याच्यानंतर 1 आणि -2 यांच्या दरम्यान -3/2 ही परिमेय संख्या दाखवता येईल. अशा पद्धतीने आपण या परिमेय संख्या दाखवू शकतो. आता दुसरं उदाहरण याच्यातलं पाहू. त्या ठिकाणी या उदाहरणात 7/5, -2/5, -4/5 या संख्या आपल्याला संख्या रेषेवर दाखवायच्या आहेत. या ठिकाणी छेदस्थानी 5 असल्यामुळे प्रत्येक परिमेय संख्येच्या छेदस्थानी 5 असल्यामुळे प्रत्येक एककाचे 5 समान भाग करावे लागतील. त्या पद्धतीने आकृतीत संख्या रेषेवर 0 आणि 1 याच्या दरम्यान 5 समान भाग केलेले आहेत. 1 आणि 2 याच्या दरम्यान प्रत्येक एककादरम्यान 5 समान भाग केलेले आहेत. त्याच पद्धतीने डाव्या बाजूला 0 आणि -1 याच्या दरम्यान पुन्हा 5 भाग केलेले आहेत. -1 आणि -2 याच्या दरम्यान 5 समान भाग केलेले आहेत. आणि मग ज्या आपल्याला परिमेय संख्या दाखवायच्या आहेत त्या भागांचं मापन करून आपण त्या ठिकाणी ती संख्या दाखवू शकतो. आता या ठिकाणी सुरुवातीला 7/5 ही संख्या दाखवण्यासाठी 0 पासून 1 पर्यंतच्या संख्या जर आपण मोजल्या तर त्या 5/5 येतात. कारण पहिला भाग 1/5, 2/5, 3/5, 4/5 आणि 1 म्हणजे 5/5. त्याच्यानंतर 1 आणि 2 या एककादरम्यान पुन्हा 5 समान भाग केले. त्याच्यापैकी पहिला भाग 6/5,
दुसरा भाग 7/5, तिसरा भाग 8/5 आणि चौथा भाग 9/5 या पद्धतीने आपण ह्या संख्या दाखवू शकतो. म्हणून पहिली संख्या ही या ठिकाणी 7/5 आपण दाखवू शकतो. आता उणे 2/5 ही संख्या ऋण असल्यामुळे संख्या रेषेच्या शून्याच्या डावीकडे ते येईल. म्हणून शून्याच्या डावीकडे पहिला भाग 1/5, दुसरा भाग उणे 2/5, तिसरा भाग उणे 3/5, चौथा उणे 4/5 आणि पाचवा उणे 5/5. म्हणून दुसरी संख्या जी आहे उणे 2/5 ती या ठिकाणी आपण संख्या रेषेवर शून्याच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर दाखवू शकतो. याच पद्धतीने उणे 4/5 ही आपण संख्या 0 आणि उणे 1 याच्या दरम्यान चौथ्या भागावर दाखवू शकतो. अशा पद्धतीने संख्या रेषेवर परिमेय संख्या दाखवण्याची पद्धती आहे. धन्यवाद.